काही प्राणी असे आहेत की ज्यांना तुम्ही मारू शकत नाही, परंतु काही प्राणी त्याच्यातनं काढले तर मला त्याचं एक एक्झॅक्ट नाव सांगता येईना तुम्हाला, तर त्यांना मग तुम्हाला मारता येतं. तर तशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही. हे उसामध्ये त्या नर मादीला त्यांचा म्हणजे मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण 4-4 पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं 8 पिल्लांची पैदास वर्षभरात होते. आणि त्याच्यामुळे हे प्रमाण इतकं वाढलंय. तिथं पाणी आहे, तिथं ऊस आहे, ऊसातला पहिला त्यांना जागा आहे. आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक असे सांगत होते की हे बिबटे जंगलातले बिबटे नाहीयेत, त्यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्री असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथले संपलेले असल्यामुळं ते बाहेर येऊन कुठं शेळीवर हल्ला कर, वासरावर हल्ला कर, कुत्र्यांच्यावर हल्ला कर, अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाचा जीव वाचवण्याची गरज आहे, त्या सगळ्याच्या बद्दलचे निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बिबट्याच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आले.